नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. देवपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांची हरवलेली बॅग शोधून काढत जलद कारवाई केली आहे. धुळ्यातील अशोक पाटील यांची बॅग बसस्थानक परिसरात रिक्षामध्ये राहिली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचा शोध घेत रिक्षाचालकाशी संपर्क साधला. प्रामाणिकपणा दाखवत रिक्षाचालकानेही बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. यानंतर बॅग सुरक्षितपणे मालकाला परत करण्यात आली असून पोलिसांसह रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचेही कौतुक केले जात आहे. मैं कल भाड़ा लेके गया था स्टेडियम पास से वापस आ रहा था। जब ये अंकल लोग को बैठाया था, इनको मैं देवपुर बस स्टैंड पे छोड़ा। देवपुर बस स्टैंड छोड़ने के बाद मैं अपने घर के लिए जा रहा था। मेरे को रास्ते में एक पैसेंजर मिला, पैसेंजर को बैठाया, फिर मैं उनको उतारा, दूसरा पैसेंजर बैठाया। तो जब उन्होंने बताया कि भैया आपकी गाड़ी में बैग है, तो जब मेरे को मालूम पड़ा बैग है तो मैं कल पुलिस स्टेशन में नहीं जमा किया, मैंने घर पे रख लिया था। तो मेरे को आज पुलिस स्टेशन से फ़ोन आया, देवपुर पुलिस स्टेशन से, तो मैं पुलिस स्टेशन में लाकर बैग जमा करा दी। क्या था उसमें मेरे को खुद को कुछ मालूम नहीं था कल क्या था। आज यहाँ आके मालूम पड़ा कि उसमें क्या है क्या नहीं। अशोक पाटील, मी गोंदूर रोडपासून यांच्या रिक्षेत मुस्तफा यांच्या रिक्षेत बसलो असताना देवपूर बस स्टँडपर्यंत आलो आणि तिथं माझ्याकडनं नजर चुकीने माझी एक बॅग त्यांच्या रिक्षात राहिली। त्याच्यानंतर मग मी 2 मिनटात माझ्या लक्षात आल्यानंतर मी मागे वळून त्यांची रिक्षा पाहिली, परंतु निघून गेली होती। नंतर मग तिथं मला 1-2 जणांनी सांगितलं की त्यांच्या लक्षात येईल ते परत आणून देतील, परंतु दिवसभर थोडासा ते पण दुसरीकडे फिरत असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले नाही। परंतु त्यांनी आज रोजी त्यांचा नंबर मिळाल्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला, तेव्हा त्यांनी ती स्वतःहून बॅग आणून दिली व याच्यात सगळे अधिकारी व पोलीस स्टेशनचे देवपूर पोलीस स्टेशन धुळे येथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वगैरे सगळ्यांचं सहकार्य लाभलं देवपूर पोलीस स्टेशनचं। बॅगेत काय होतं? बॅगेत जवळजवळ 14 ते 15 तोळ्याचं सोनं होतं। ते सगळे दागिने मला जसे तसे परत मिळाले। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.